जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉग मध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. ए उठ रे उठ. बोलला मग गावा बोलला वरतून. काय बोलायचं शिव? त्याचं नाव काय आहे? शिव. त्र्यंबक. काय नाव आहे? शिव. त्र्यंबक बोल. त्र्यंबक. त्र्यंबक बोल. ए त्र्यंबक बोल. बोल त्र्यंबक. फिर से गोल करतो ना त्यांच्या घरात नाशिक आहे. 100 वर्षापूर्वी आजोबा त्यांना मानायचे. 100 वर्षापूर्वी हा का? सुमीला चंद्रहार दिला, सगळ्याला सगळं दिलं, आम्हाला काय दिलं? तर गोट्या. आता त्या गोट्यांचं काय करायचं? हे काय शायनिंग असू दे ना का? काय हे? रेडीमेड मेहंदी लावलीस तू. ही काढली नाही, रेडीमेड आहे. कोणी काढली? कोण आत्या? हे काय आत्याने काढली? कधी काढली? आज म्हणजे कधी? काही पण. पसरव. तुझी मेहंदी दाखव. नाही नाही, तुझी मेहंदी बरोबर नाही. नाही तुझी पण नाही बरोबर. चांगली नाही एवढी. नाही, तुला अभ्यास करायचा आहे. तुला नो मेहंदी बिंदी त्या हातावर, ओनली या हातावर. नाही मेहंदी मी कोण घेऊन जाईल? मी मेहंदीचा कोणच घेऊन जातो आता. आई नाही आणत आहे कोण. तू अभ्यास करत नाही, उगीची शायनिंग मारू नको. चेक कर रे, ते आमचे ते बरोबर आहे. हा हे काय रे? बबाय काय? बबाय बबाय बाय बाय बाय. येतो तू? येतो तू? कुठे येतोय? कुठे येतो? सोडवायला. आम्ही कुठे चाललो? बाहेर टाक. टाटा टाटा. काय रे? कुठे चालला? हा हा. चला चला चला, बाय बाय. टाटा. आम्ही चाललो बदलापूरला. जातो ना बदलापूरला. जाऊ? जातो ना. नका. जातो ना. नको नो. तू जातो? चालेल जा. आम्ही थांबतो इथं. तू जा, आम्ही थांबतो. टाटा. बाय. बदलापूरला येतो? चल ये बस. ये बस. चला मामाकडे जाऊ. गाडी चालू नको. चला मामाकडे जायचं आता. घे बाहेर घे बाहेर. चला टाटा. ए साईडला हो. काय रे? टाटा. बाय. मित्रांनो, मी आता आलोय मामाकडनं आणि आल्या आल्या मम्मीने मला कामाला लावलं, ते सुद्धा दळण न्यायला. काय माहीत किती किलो दळण आहे. कपड्यावर घातले. आता मी निघालो दळण द्यायला. आलो जरा फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे बदलले. आता निघालो मी दळण ठेवलं आणि दळण ठेवून आल्यावर तुम्हाला भेटतो.
मी आता घरी आलो आहे जरा, तर इथं पप्पाने टी व्ही वगैरे रिपेअर करून आणला आहे. तर टी व्ही वगैरे जरा बघतो, तुम्हाला पण दाखवतो बघा. आता रिमोट आहे, टी व्ही रिपेअर केला आहे बघा. फायनली टी व्ही रिपेअर झाला आहे. त्याच्यावर आता मी यूट्यूब चालू करतो आहे. मस्त कसं टी व्ही वगैरे बघू शकतो आम्ही. आता मस्त टी व्ही वगैरे बघू शकतो, पिक्चर वगैरे, मॅच वगैरे एकदम आरामात इतकं लागलो. मॅच वगैरे सगळं एकदम आरामात बघू शकतो. नो टेन्शन, एकदम आरामात. मस्तपैकी मॅगी बनवली नाश्त्याला. टी व्ही बघत बघत मॅगी खातोय मस्तपैकी. मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो मी तर निघालो क्लासला. मस्त तयार वगैरे झालो, फ्रेश वगैरे झालो, तोंड वगैरे घेतलं आणि निघालो क्लासला. मित्रांनो नेहमीप्रमाणेच या रविवारीसुद्धा आमच्या इथे भरलेला बाजार. तर यावेळेस आमच्या रविवारी बाजार भरला आहे. शुक्रवारचा माऊली चौकातल्या गार्डनमध्ये बाजार भरतो. यावेळेस आमच्या इथं भरला आहे बाजार रविवारचा. तर क्लासला निघालो आहे. मस्तपैकी क्लासला जाऊन जरा एडिटिंग वगैरे शिकतो. चांगली एडिटिंग इम्प्रूव्ह करू स्वतःची, जेणेकरून मी काही दिवसानंतर PC वरती एडिटिंग शिफ्ट करू शकतो माझी. क्लासला आलेलो मी जरा इथं थोडंसं शूट वगैरे केलं. क्लासला येऊन मी जरा स्वतःहून व्हिडिओ ॲड वगैरे करत होतो, एडिट करायचं ट्राय करत होतो मी. सर येईपर्यंत मी थोडंसं आधीच पोचलेलो. तर आपलं येऊन मी मस्तपैकी एडिटिंग करायला लागलेलो. तर बोल तू टायपिंग करतो आहेस, पण मी टायपिंग नाही, मी जरा हे करत होतो बोलत ना, सॉफ्टवेअर ओपन करून ते टाईप करून असं वर्ड वगैरे टाईप करत होतो. ते सगळं PC वरती काम करत होतो. निघालो आहे चालत चालत घरी. तर समोरनं पप्पा आलेत. मी चालत आलेलो घरी. मित्रांनो मी अर्धा रस्ता आलेलो. शबरी हॉटेलजवळ येऊन पोचलेलो. आता पप्पा आले तिथं. आता मी झालं त्यांच्यासोबत गाडीवर बसतो. नाही तर मित्रांनो घरी आल्यावर आईने मला कामाला मस्तपैकी बोलले की झुरळांसाठी चपातीचं पीठ मळून दे मला. तर मी बोरिक पावडर, गव्हाचं पीठ, कॉफी आणि पाणी घेतलेलं. तर पहिल्यांदा मी थोडंसंच गव्हाचं पीठ घेतलं, पण आई बोलली सगळं पीठ वापर आणि पटकन असं मस्तपैकी असे चपातीचे बारीक बारीक गोळे बनव, जे द्राक्षाच्या आकाराचे असले. मग पटकन मी बोरिक पावडर काढली, गव्हाचं पीठ घेतलं, कॉफी टाकली आणि त्याला पाण्यामध्ये असं मस्तपैकी मळायला घेतलं. पण माझ्याकडून पीठ कमी आणि पाणी जास्त झालं आणि ते एकदम पचपचीत झालं. तर तेच मग थोडंसं अजून मी पीठ वगैरे टाकलं आणि मग हे केलं मित्रांनो, त्याला सगळं सावरलं मी त्याला. आता मस्तपैकी पीठ घेतलं गव्हाचं पीठ. आता मी याच्यामध्ये टाकतो आहे बोरिक पावडर, कारण की बोरिक पावडरची त्यांची दुश्मनी खतरनाक वाली दुश्मनी आहे त्यांची. तर हे कसं आपलं नॉर्मल आहे, कोणतं बाहेरून औषध आणण्यापेक्षा आपण होममेड औषध बनवायचं. हे औषध तुम्हीसुद्धा तुमच्या घरी बनवू शकता, सोपं आहे, काही जास्त आणायची गरज नाही. आपली एक बोरिक पावडरचा डब्बा आणा, गव्हाचं पीठ तर आपल्या घरात असतंच. काय अजून तुम्ही याच्यामध्ये हार्पिक पण वापरू शकता. फक्त हार्पिक वापराल तर ग्लव्ज वापरा हातामध्ये. मी हार्पिक वापरले कारण की माझ्याकडे ग्लव्ज नव्हते. कॉफी लागते, ते एक 2-2 रुपयेवाली कॉफी भेटते, ती कोणती पण ब्रँडची असू देते. कॉफी टाका, गव्हाचं पीठ, अजून काय बरं बोरिक पावडर आणि पाणी, बस. हे सगळं आपल्याकडे असतंच घरात. आणि डांबरच्या गोळ्या पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, डांबराच्या गोळ्या. आता आमच्याकडे अवेलेबल नव्हत्या, आम्ही नाही आणल्या. तर मस्त ते सगळं टाकलं आहे. बोरिक पावडर जरा जास्त टाकली, जेणेकरून इफेक्ट लगेच दिसावा. तर आता मस्तपैकी ते पीठ वगैरे सगळं टाकलं. तर त्याच्यामध्ये मी मस्तपैकी ते पाणी वगैरे टाकतो. थोडंसं अजून गव्हाचं पीठ टाकलं कारण की मला वाटतं होतं खूप कमी आहे. आता मी पाणी टाकतो, मस्तपैकी मळतो आणि मग तुम्हाला ह्याचा फायनल रिझल्ट दाखवतो. फायनली किती 1.5 तासाच्या मेहनतीनंतर चपातीचे गोळे तयार झाले. चपात्या बनवायच्यात आणि झुरळांना खायला घालायच्यात, आपण नाही खायच्या. तुम्ही खाल तर काहीतरी निराश होऊन नसेल त्याचा, त्यामुळं खाऊ नका, घरी बनवा. पण झुरळांना खायला घाला, त्यांना बिचाऱ्यांना पार्टी द्या. एवढे काहीतरी गोळे केलेच, त्यांना प्रत्येक कोपऱ्यात ठेवतो. झुरळांची पार्टी मस्त रात्रभर चालू तर देऊ शकत नाही. ते ह्याच्या खाली ठेव. खाली एक ठेवलं
एक इकडे ह्या कोपऱ्यात एक टाक. इकडे ठेवलं, एक इकडे ठेवतो असं. फ्रीजच्या तिथे कोपऱ्यात एक टाक. तिथं टाकतो, एक इथे ठेवलाय का सेंटरला, एक तिकडे खाली टाकलं. एक इथे असं लावतो वरती. इकडे गॅसच्या कोपऱ्यात तिथे एक लाव. चिकटून ठेवते, खाली नको ठेव, पाण्याने भिजून जाईल. चिटकावलं तिथे खाली पण चिपकतं थोडंसं. इकडे खाली ठेव ना. इकडे एक ठेव कोपऱ्यामध्ये, तिकडे एक ठेव. एक इथं लावलं. एक इथं लावलं. आता बेडरूम तिकडे आहे इथे इथे दिला की ते लावलं. जर आता व्हिडिओ वगैरे एडिटिंग चाललेली, व्हिडिओ एडिट झाला आहे माझा. तर आता जसं मला सांगितलं मी ते आम्ही झुरळांसाठी चपातीचे गोळे बनवलेले. तर म्हणजे पीठ मळलेलं आपलं झुरळांसाठी. ते पीठ मस्तपैकी सगळीकडे आम्ही लावलं आहे कोपऱ्यामध्ये. जिथं जिथं झुरळ मला असं वाटलं की झुरळ आहेत तर त्या कोपऱ्यामध्ये लावलं आहे मी आता ते. तर आता त्याचा इफेक्ट मला 2-3 दिवसामध्ये कळेल. उद्यापर्यंत पण कळून जाईल मला इफेक्ट. मग मी तुम्हाला सांगेन तर किती इफेक्टिव्ह आहे. आणि हा उपाय आम्हाला मामेने सांगितलेला. आम्ही बोललेले सगळं करून बघा. तर सगळं केलं आहे, बघू आता याचा किती परिणाम, म्हणजे किती वेळात त्याचा परिणाम होतो. 1 दिवस 2 दिवस, 1 रात्र 2 रात्र, बघूयात आता. आता व्हिडिओ एडिट वगैरे केलं आहे, क्लासवरनं वगैरे आलो आहे. आजच मामाकडनं वगैरे आलो, जरा थकायला वगैरे झालं आहे लईच. आता पटकन जाऊन झोपतो. तर रात्रीचे 11 वाजत आलेत. पटकन जाऊन झोपतो, सकाळी लवकर उठेल. कारण की बघा हे काम जे की मला करायचं आहे, जे की माझी ना माझे रोजीरोटी आहे, माझी रोजीरोटी ती नाही केली तर माझ्याकडे रोटी नाही येणार ना रोजी येणार. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. तर आल्यावर मी काहीतरी 25च्या आसपास केलेले. बस तेवढेच. आता उद्या सकाळी बाकी सगळे उठून लवकर करून टाकेन. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू. हे करत बाय.